Few decades ago, if patient wanted to get his missing teeth replaced, the only option was removable dentures, either partial or complete. With advances, we have progressed towards fixed prosthodontics. Today, prosthodontics also includes digital dentistry and implant-supported full mouth rehabilitations to improve patients' quality of life. As a prosthodontist, we meet all kinds of patients, some cooperative, some demanding, some anxious, and some very confused, each with different kind of patient needs. All of these help us grow professionally day by day. मला दाताला क्रॅम्प स्टेज होती. अच्छा, रूट कॅनल केलंय तुमचं? कधी केलं? 2 वर्षाची. ठीक आहे. आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर मेटलची कॅप असते आणि एक सिरॅमिकची कॅप असते. सिरॅमिक म्हणजे दाताच्या रंगाची येणार. तुम्हाला कुठली कॅप बसवायची आहे मॅम? जी तुम्हाला योग्य वाटते ती बसवून घ्या. ठीक आहे, आपण सिरॅमिकची कॅप बसवू मग. चालेल. दादा काय प्रॉब्लम है तुम्हाला? कुछ नहीं, थर्ड क्वाड्रेंट जो है वहाँ पे मेरा एक टूथ मिसिंग है, सो आई वांट टू गेट एन इम्प्लांट फिक्स हाँ उसके लिए ओपीजी, हाँ उसके लिए तो ओपीजी की कोई जरूरत नहीं, सीबीसीटी। सर और कुछ चाहिए क्या? अच्छा और कुछ? ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, लीवर फंक्शन टेस्ट, एंडोस्कोपी, ईसीजी है क्या? हाँ है ना, ये लो। ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, लीवर टेस्ट, ईसीजी, चेस्ट एक्सरे सब है, देख लो। और कुछ चाहिए क्या? सर, मी बोलूया. काय त्रास होता? आता काय त्रास व्हायला ते तुम्ही ठरवा. डॉक्टर तुम्ही आहेत का मी आहे? चेक करते. बर, हे स्वच्छ आहेत का पण? हो, ते ऑटो क्लीन केलेलं आहे. चांगलं. बर, चिंता नाही. अहो दुखायला लागले ना, ते किती टोचवायला लागला. चेकच करतो मी. बर बर, व्यवस्थित करा ना जरा आरामाने. हा, तर तुमचा एक दात नाही आहे, तर तिथे आपण एक तर ब्रिज बसवू शकतो, नाहीतर मग स्क्रूचा दात बसवतो. आणि मला स्क्रूज बसवायचा आहे. ठीक आहे. स्क्रू साठी आपल्याला एक मोठा एक्सरे लागेल, त्याला 1500 रुपये लागतात आणि नंतर रक्त तपासणी करावी लागेल. लगेच मग स्क्रू टाकतात का? नाही, तर नंतर थांबावं लागतं 2 महिन्यासाठी आणि मग नंतर आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायची. इतक्या वेळ थांबणार नाही, मला दातच नको, बसवायचंच नाही मला दात. डेंटिस्ट आहे काय? बसून घ्या. काय काय होतं इथे? सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट होते, तुम्ही बसून घ्या. साधारण किती खर्च येईल? खर्च वगैरे बघूया, आधी तुम्हाला काय झालं ते बघूया, हा. चेक करून मग सांगते तुम्हाला. नाही, मला बसताना थोडा प्रॉब्लेम होतो. कसंही ट्रीटमेंट करायचं तुम्हाला बाबा. ते दम्याचं वगैरे होतं काय? दम्याचं वगैरे नाही होते ते काही. सगळं करता म्हटलं की. सगळं म्हणजे दातांचं सगळं. कोणाचे दात? तुम्हाला कोणाचं दातांचं करायचं? अच्छा, म्हणजे त्याच्यावर आहे का खर्च? नाही, तसं नाहीये का. अच्छा, ते ज्येष्ठ नागरिक म्हणून काही डिस्काउंट वगैरे तसं काही कमीच असतं ना ज्येष्ठ नागरिकांना? तुमचा पण खर्च वाचतोच की. अच्छा, म्हणजे तुमचं कमी दातात चालून जाईल का? साधारण किती दात आलेले असायला लागतात तुमच्या ट्रीटमेंटला? असं काही नाहीये, दात असले नसले तरी चालतं. आणि दमा असेल तर? दमा असेल तर तुम्हाला जनरल फिजिशियन कडे जावं लागेल. आम्हाला तुमचा पत्ता मिळाला दुर्दैवाने, त्याला आम्ही काय करणार ना? अच्छा, म्हणजे दुर्दैव आहे काय तुमचं? तुम्ही करू शकत नाही का ट्रीटमेंट? पण तुम्हाला करायचंय काय ते तरी सांगा. पुन्हा त्याच्यावरच आलं तुम्ही. मी सांगितलं ना तुम्हाला मला दात काढायचे म्हणून. कधी सांगितलं? अहो म्हणजे आपले समोरचे दात असतात की नाही, ते काढायचे आणि मागे बसवायचे, मागचे काढून पुढे बसवायचे, असं जिकडचं तिकडं नवजुनं करायचंय हो, म्हणजे तुम्हाला पण त्रास नको. हे बघा बाबा, आता तुम्ही काहीही बोलताय. अहो काही बोलताय म्हणजे
दाट नाहीये तोंडामध्ये, शब्द सुटतायत सगळे शब्द. कवळी देतो ना तुम्हाला. कवळी आहे काय एखादी? असेल तर पाठवा मग. कवळी आहे का दिसायला? सारखा एकतर मला इथं उतरताना त्रास होतो. Behind every case, there is a struggle, a story, and a patient who has lost his confidence. Despite the challenges, the long hours, and the difficult procedures, we stand strong. Because in the end, giving someone their smile back makes everything worth it. போக வேண்டிய தூரம் இன்னும் ஜாஸ்தி இருக்கு, கத்துக்க வேண்டிய நிறைய இருக்கு.